आजचा अंतिम आणि अखेरचा दिवस आणि इथे मात्र आपण पाहतोय याच्या दिवसातील पहिली लढत जोगेश्वरी आवाज पी आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री दत्तप्रसाद पहिरोळे हे दोन संघ पाहायला मिळतात. ही पहिली मॅच असणार आहे आजच्या दिवसातील. आजचा दिवस फायनलचा आहे. काल आपण अनेक चित्तथरारक लढती या मैदानावरती पाहिलं. अगदी पावसाचं सावट सुद्धा आलं होतं काल, तरी सुद्धा आपण पाहिलं त्या स्थितीमध्ये सुद्धा ही स्पर्धा खेळवली गेली आणि आज आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसासाठी जोगेश्वरी आवाज बी संघाकडून गोलंदाजीला सज्ज होतोय गोलंदाज ऋत्विक. पाहूया आता ऋत्विक कशा पद्धतीने मारा करणार आहे. अंपायर सेट्स, लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. स्ट्रायकिंग एजला पाहायला मिळतोय सूरज, तर नॉन स्ट्रायकिंग एजला करण आहे. स्ट्राईकला करण आणि नॉन स्ट्रायकिंग एजला सूरज. आणि आपण पाहतोय आजच्या दिवशीच्या क्रिकेट स्पर्धेचं थेट प्रक्षेपण क्रिकेट अलिबाग .in द्वारे सुद्धा केलं जाते. त्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करूया आणि घेऊन जातोय मैदानाकडे जेथे आजच्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ होतोय. पहिला चेंडू आहे आणि ऋत्विक पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचे षटक आहे. पाहूया पॉवर प्लेच्या षटकामध्ये ऋत्विक आता कशा पद्धतीने मारा करणार. पहिला चेंडू अगदी अफलातून पाहायला मिळाला. फलंदाजाला बीट करणारा हा चेंडू. पेस पूर्णतः कमी केली होती. चेंडूची गती मात्र काढून घेतली होती पहिल्याच चेंडूवरती. चांगल्या पद्धतीने प्रारंभ केलाय. हे मैदान तसं पाहायला गेलं तर निश्चितपणे 4 षटकांच्या मॅचमध्ये 40-45 धावा उभारणं गरजेचं आहे. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. सो एक चांगली मुकाबला पाहायला मिळेल, कोणतीही शंका नाहीये. एक धाव आपण डावफुलकर पाहतोय. राईट मोर द विकेट, नेक्स्ट बॉल. या दरम्यान बॅकफुटवर जात आहे. कोटा हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटच्या पट्ट्यावरती मात्र बॅट्समनला हा चेंडू घेता आला होता. एक धाव कंप्लीट केले. सेकंडचा अटेम्प्ट आणि सेकंड सुद्धा आपण पाहतो अगदी तितक्याच वेगाने कंप्लीट केले. खराब थ्रो आणि आणखीन एक धाव बहाल केली जाते. ती बॅटिंग करणारा संघ अर्थात दत्तप्रसाद पहिरोळे संघाला. दत्तप्रसाद पहिरोळे संघ आपण पाहतोय सुरुवात करत असताना 4 धावाचा फलक लावताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील पहिली लढत इथे पाहायला मिळते. फोर ऑन दी बूट, ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. ऋत्विक आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेटने अगदी अफलातून मारा करतोय आणि खऱ्या अर्थानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना मोठ्या फटक्यांवाचून वंचित ठेवणारी गोलंदाजी करतोय. येथे मात्र अगदी खराब चेंडू होता आणि जर पाहिला असता तर निश्चितपणे मोठा स्ट्रोक मिळू शकला असता आणि फलंदाजांकडनं हा चेंडू मोठा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अंपायर्सकडनं इशाराला हा चेंडू आहे नो. नो प्लस एकूण रन किती अंपायर? 3, म्हणजे एकूण 4 धावा आले त्या चेंडूवरती. 3 धाव आणि 1 4, 3 धाव आणि 1 नोची. ओके, फ्री हिट असणार आहे. 8 धावा आपण डावफुलकर पाहतोय जिथे पहिलं षटक प्रगतीपथावर असताना. ओहो, कमालीची गोलंदाजी. फिंगर रोल केली होती या चेंडूवर ऋत्विक याने. चांगला मारा पाहायला मिळाला ऋत्विक द्वारा. फ्री हिटचा चेंडू होता. अगदी मोठा चान्स होता बॅट्समनला मोठा हिट करण्याचा, परंतु या संधीचा लाभ मात्र बॅट्समनला घेता आला नाहीये. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय ऋत्विक याचा. ओहो, क्या बात है, कमाल की गेंदबाजी. अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय ऋत्विक द्वारा. पहिल्या षटकामध्ये पहिल्या काही चेंडूंवरती स्वैर मारा जरूर पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र आपण पाहतोय ऋत्विक ट्रॅक वरती आलाय. बॅक ऑन ट्रॅक आल्यानंतर ऋत्विक आता कमालीची गोलंदाजी करतोय आणि फलंदाजाला मात्र एका जागेवरती खेळून ठेवणारी, एका जागेवर रोखून ठेवणारी गोलंदाजी तो करतोय. ओहो, स्विंग अँड मिस. आणि इथे मात्र आपण पाहतोय धाव येत नाहीये. धावांसाठी संघर्ष. जोगेश्वरी आवाज ब संघाचा गोलंदाज ऋत्विक मात्र अगदी कमालीची गोलंदाजी करतोय. चांगला मारा म्हणावा लागेल. ज्या पद्धतीने अद्यापर्यंत गोलंदाजी पाहिले 9 धावाचा फलक पाहायला मिळाला. यंगस्टर आहे परंतु
धाव सुद्धा त्याच वेगाने कंप्लीट केले. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले आणि एका षटकाच्या खेळानंतर आपण पाहतोय धाव फलकावरती 12 धावा पाहायला मिळतात. एक ओव्हर कंप्लीट झाले आणि एका षटकाच्या खेळानंतर आपण पाहतोय 12 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं घेऊन पाहूया कोणता गोलंदाज आता गोलंदाजी येईल. निश्चितपणे आपण पाहतोय आमचे ऑफिशियल स्पॉन्सर कल्पेश म्हात्रे कोर्ले आणि त्यांच्यासोबत चानू आले पाहायला मिळतात. चांगला अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक सेकंड अँड बॉलर नेम इंडिया. पाहूया आता विजेंद्र या षटकामध्ये कशा पद्धतीने मारा करेल. एका षटकाच्या खेळानंतर आपण 12 धावा पाहिल्यात. एक चांगला स्टार्ट म्हणता येईल तो बॅटिंग करणारा संघ अर्थात दत्तप्रसाद बहिरोळे संघाला वेल बिगन पाहायला मिळते आणि नेहमीच म्हटलं जातं वेल बिगन इज अ हाफ डन. तशीच काहीशी सुरुवात केलेली आहे आणि आता कुठेतरी कंजूस गोलंदाजी करायला लागेल. तिखट मारा करावा लागेल तो जोगेश्वरी आवाज ब संघाच्या गोलंदाजांना. चला मॅच फार घ्यायची आहे. स्टार्टिंग एंडला आपण पाहतोय करण पाहायला मिळतोय. त्याच वेळी नॉन स्टार्टिंग एंडला सूरज पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने धावांची पायाभरणी करताना पाहायला मिळाले. चांगल्या पद्धतीने धावांची जडणघडण करताना पाहायला मिळाले. एका षटकाच्या खेळानंतर आपण पाहतोय 12 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. जिथे पहिल्या षटकाची समाप्ती झाली तिथे दुसऱ्या षटकाच्या खेळामध्ये मात्र आपण पाहतोय कर्णधाराने केंद्र सुपूर्द केलाय गोलंदाज विजेंद्रच्या हाती. पाहूया विजेंद्र हा गोलंदाज आता कशा पद्धतीने मारा करणार या षटकामध्ये. राईट विथ विकेट. पहिला चेंडू विजेंद्र याचा. ब्रेक करण्याचा प्रयत्न तितका आता फ्लॉप. फुल स्ट्रोक चेंडू फरार झालाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी खणखणीत चौका. चांगला फटका पाहायला मिळाला करणच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती विजेंद्र याचं दमदार चौकारानं स्वागत केले. एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतोय तो बॅटिंग करणारा संघ अर्थात दत्तप्रसाद बहिरोळे संघ. बहिरोळे संघाने अद्यापर्यंत चांगल्या पद्धतीची बॅटिंग दाखवलेली आहे. ब संघामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी यंगस्टर पाहायला मिळतात आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना अगदी स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पाहायला मिळतोय तो बॅटिंग करणारा संघ श्री दत्तप्रसाद बहिरोळे संघ. आवश्यकता आहे ते ब्रेक थ्रोची, आवश्यकता आहे विकेट टेकिंग गोलंदाजीची. जर काय ते अजून 1-2 विकेट आल्या तर निश्चितपणे गोलंदाजी करणारा संघ जोगेश्वरी आवाज बी संघ या मॅच मध्ये येऊ शकेल. राईट नंबर राऊंड विकेट आपण पाहतोय. गोलंदाजी करतोय विजेंद्र. विजेंद्र याचा या षटकातील फुल चेंडू. हा चेंडू सुद्धा अगदी फ्लातून पाहायला मिळाला. आपलाच फॉलोथ्रूमध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मिळते चेंडूवर. संघाची धावसंख्या आपण पाहतो एक उंचावते आणि धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 17 धावा. षटक क्रमांक पहिला चालू असताना 17 धावा. दुसरं चालू असताना आपण पाहतोय 17 धावा धावफलकावर लागल्यात. इथे मात्र आपण पाहतोय फलंदाजाला चकवा दिलाय. अशा पद्धतीची गोलंदाजी होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे ती गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. ओहो क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. परंतु पंच सांगतायत की हा चेंडू आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप आहे आणि खेळण्याच्या खूप बाहेरचा हा चेंडू असल्या कारणानं अंपाने सांगितलं येस इट इज वाईड. नाउ स्कोर मूव्स ऑन 19. 19 धावा आपण धावफलकावर पाहतोय. या चेंडूवरती मोठा प्रयत्न केला होता मोठा संघ खेळाचा. कॅच मात्र ड्रॉप झाले. चांगलं फिल्डिंग म्हणावं लागेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 उंचावते.
20 धावा फलकाला लागल्यात. षटक क्रमांक दुसरं चालू असताना या षटकामध्ये गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक वेगळ्या ऍक्शनने तो गोलंदाजी करतोय. अगदी हा चेंडू मात्र आपण पाहतोय पंचांकडून इशारा आलाय की हा चेंडू सुद्धा खराब आहे, हा चेंडू सुद्धा स्वैर आहे आणि अतिरिक्त अवांतर चेंडूमुळे पंचाने निश्चितपणे सांगितलंय की धावसंख्या इकडे उंचावेल. 21 धावा आपण धावफलकावर पाहतोय, जिथे षटक क्रमांक दुसरं चालू आहे. धावांच्या मध्ये वृद्धी अगदी वेगाने होते. कुठेतरी विकेट मिळणं गरजेचं आहे आणि या दरम्यान सूरजच्या बॅट मधला एक मोठा स्ट्रोक तिथे जातोय सीमारेषा पलीकडे आणि हा आला या सामन्यातील पहिला मोठा उत्तुंगाचा. "27 ऑन दी बोट." धावा अगदी खोराने येतात. फलंदाजाला चेंडू अगदी आता फुटबॉलच्या चेंडूच्या अक्कल एवढा दिसतोय. एका मागोमाग एक आपण पाहतोय अवांतर गोलंदाजी, स्वैर गोलंदाजी, मोठे फटके. कुठेतरी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला बॅकफूट होताना पाहायला मिळतात. धावांमध्ये जर आपण पाहिलं ना तर चांगली अशी अभेद्य भागीदारी या दरम्यान श्री दत्त प्रसाद बळवंत लागून पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक मोठा हिट खेळलेला आहे जरूर, परंतु यावेळी गोलंदाज कॅच घेणार का? परंतु कॅच मात्र ते ड्रॉप झालेला आहे. एकच धाव फलकावर पाहायला मिळते. 29 धावा फलकाला लागलेल्या आहेत आणि षटक क्रमांक दुसरे ते संपुष्टात आले. 2 षटकाच्या खेळानंतर 29 धावा म्हणजेच पहिल्या 2 षटकांमध्ये जवळपास 14.50 ची सरासरी पाहायला मिळाली. धावसंख्या अगदी खोऱ्याने उंचावताना पाहायला मिळते. धावांची जणू काही टांगसा उभारलेली आहे अशा पद्धतीची बॅटिंग होते आपण पाहतोय. मैदानाच्या चौफेर होणारी फटकेबाजी आणि या फटकेबाजीमुळे मात्र आपण पाहतोय जोगेश्वरी आवाज संघावर खेळत असताना दत्तप्रसाद बहरे संघाने एक चांगल्या प्रकारे स्टार्ट केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने या मॅचची सलामी सुद्धा दिलेली असं म्हणावं लागेल. ओव्हर नंबर 3 अँड बॉलर चेंद्र इज ऑन द मार्क नाव. पाहूया जयेंद्र कशा पद्धतीने आता गोलंदाजी करणार. एक अनुभवाने परिपूर्ण असा हा गोलंदाज. राईट अबाउट द विकेट. पहिला चेंडू या षटकातील. हा चेंडू अगदी खराब होता. मोठा हिट केलाय जरूर क्षेत्ररक्षक आहे, त्याने टिपलाय कॅच आणि पहिला षटकाराच्या बाहेर गेलेला आहे कॅच टिपल्यानंतर. हा चेंडू अगदी अफलातून पाहायला मिळालाय. चांगला मारा गोलंदाजी अगदी पाहायला मिळते. जयेंद्र याने पहिल्या चेंडूवरती विकेटचा मोका सुद्धा क्रिएट केला होता. त्या चेंडूवर क्षेत्ररक्षकाचा गलथानपणा बोलला, परंतु यावेळी मात्र आपण पाहतो अगदी टप्प्यावरती गोलंदाजी करतात. परंतु यावेळी हा फटका जाईल सरळ सीमारेषे पार. वायडेज डिप्लोमॅटच्या बाहेर 6 धावांसाठी. ऑन दी बोट. धावांची बरसात आपण पाहतोय. धावा अगदी खोऱ्याने वसूल केल्या जातात. फलंदाजी करणारे फलंदाज टॉप गिअर मध्ये बॅटिंग करतात. या दरम्यान सूरजच्या बॅट मधला मोठा हिट खेळण्याच्या प्रयत्नात सूरज जाईल बॅक टू द पॅव्हलियन. नयन बॅट्समन सूरज आपण पाहतोय टीव्ही या धाव संख्येवरती बाद झालेला आहे. एक मोठी विकेट म्हणता येईल. जयेंद्र यांनी या षटकामध्ये आपण पाहतोय एक ब्रेक म्हणून दिलाय. चांगला मारा जयेंद्र यांचा. ब्रेक आपण पाहतोय कमालीचा चेंडू अगदी वेगाने आत आला, परंतु खेळपट्टीच्या बाहेर मला वाटतं हा चेंडू पडला. आणि त्या कारणास्तव पंचांकडून इशारा आलाय की हा चेंडू नो आहे. फ्री हिट असणार आहे आता.
नवीन फलंदाज आपण पाहतोय नयन बॅटिंग करण्यासाठी गेलाय. नयनसाठी ही मात्र आता मामूली संधी असणार आहे, कारण एक फ्री हिटचा मोका त्याला चालून आलेला आहे. 42 धावा हा फलकार पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहतो नयनच्या बॅटमधनं एक मोठा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे, त्याला आजचा कोणत्या फळा त्याला सीमारेषे पार. 4 धावांसाठी कणकणी चौकार आणि हा ऑन अ गुड नाव. धावा आपण पाहतोय अगदी वेगाने येत आहेत. 48. यावेळी मात्र आपण पाहते मोका क्रिएट केलं होता, पण फ्री हिट होतं, त्यामुळे कॅच जरी झाली असली तरी नॉट आउट असता बॅट्समन 49 धावा आपण धावफलकर पाहतोय. तिसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ ना आहे शिल्लक. 49 धावा अगदी चांगली धावसंख्या असताना पाहायला मिळतोय. तो दत्तप्रसाद बहिरोय संघ धावांचा डोंगर उभारण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून अद्यापर्यंत पाहायला मिळालाय. शेवटचा चेंडू या षटकातील. या चेंडूवरती नयनच्या बॅटमधनं आपण पाहतोय मोठा प्रहार थेट क्षेत्ररक्षकाच्या हाती. डीप स्कोअर लेग त्या क्षेत्ररक्षकाने कॅच टिपलाय आणि फलंदाज मोठी विकेट. ओ नंबर 3 आपण पाहतोय कंप्लीट झाले आणि तिसऱ्या षटकाच्या खेळानंतर 49 धावा हा फलकार पाहायला मिळतात. शेवटचा षटक आपण पाहतोय येणं शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी करण्यासाठी बॅट्समन पाहायला मिळतोय वितेश. पाहूया आता वितेश आणि करण ही जोडी मैदानामध्ये कशा पद्धतीने खेळ करणार. स्लॉग ओव्हर बाकी आहे आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये नेहमी स्लॉग ओव्हर हे मोठ्या फटक्यांसाठी जाणलं जातं. त्याचवेळी गोलंदाज स्वामी पाहूया कसा मारा करेल. स्वामीचा पहिला चेंडू आपण पाहतोय फेकून दिलाय थेट समोर कक्षाला मानवंदन देणारा. ऑन दी बुट 50 धावांची रेस मात्र ओलांडतो श्री दत्तप्रसाद बहिरोय संघ. चांगला मारा पाहायला मिळतो. अगदी वेगात हा चेंडू टाकला होता. 1 धाव मिळतोय चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 1 ने उंचावते आणि 56 धावा धावफलकार लागतात. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय धावसंख्या येताना पाहायला मिळतात. 56 धावा एक मोठी धावसंख्या रथचा मानस मनोदय अद्यापर्यंत पाहायला मिळालाय तो श्री दत्तप्रसाद बहिरोय या संघाकडून. ज्या पद्धतीने बॅटिंग चालू आहे ना ते पाहता निश्चितपणे 64 ते 65 धावांपर्यंत दत्तप्रसाद बहिरोय संघ मजल मारेल यात कोणतीही शंका नाहीये. स्वामीने पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर खाल्ला, पण त्यानंतर त्याने निर्धाव लागला आणि खऱ्या अर्थानं हे कमबॅक आणि हे पुनरागमन दिमागदार आहे असं सुद्धा म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने मागील चेंडूवर त्याने डिलिव्हर केला होता. पुन्हा एकदा एक मोठा हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आपण पाहतो अगदी आधीच गेला होता कॅच खाली आणि 1 बाउन्स ओव्हर द ड्रॉप फॉर पुन्हा एकदा एक मोठा स्ट्रोक करंटच्या बॅट मधून आणि यावेळी सुद्धा आपण पाहतोय गगन भेदी आणि गगन चुंबी असा षटकार. करंटच्या बॅटमधनं आपण पाहतोय एका मागोमाग एक मोठमोठे स्ट्रोक पाहायला मिळतात. जणू काही फटाके त्याच्या बॅटमधनं फुटतात की अशा पद्धतीची बॅटिंग करतोय. अक्षरशः मैदानावरती तो आग उठताना पाहायला मिळतोय आणि करंटच्या धुवाधार फटकेबाजीमुळे धाव फलकावरती तब्बल 66 धावा लागलेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि पाहूया शेवटच्या 2 चेंडूंवरती आता धावा कशा पद्धतीने येणार, कारण येथे जर आपण पाहिलं तर एक धावांचा सुनामी आलेले
पाहायला मिळते, मोठमोठे स्ट्रोक पाहायला मिळतात आणि दत्तप्रसाद भगवे संघाचे फलंदाज आता मात्र आक्रमक झालेत. गोलंदाजांवरती सातत्याने हल्लाबोल पाहायला मिळतात, कन्सिस्टन्सी असलेली बॅटिंग इथे पाहायला मिळते. या दरम्यान बॅकफुटवर जाऊन एक मोठा स्ट्रोक खेळलाय जो क्षेत्ररक्षक आहे, अगदी छोटासा क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. 2 धावा आपण पाहतो या चेंडूवर मिळाल्यात. संघाची धावसंख्या मात्र 68 धावा पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू आणि शिल्लक आणि पाहूया शेवटच्या चेंडूवर आता धावा किती येणार. 68 ऑन द बुट. ओहो, हा चेंडू मात्र अगदी चांगला पाहायला मिळालाय. षटकाची सांगता होते, समाप्ती होते आणि धाव फलकावरती तब्बल धावा आल्यात 68 आणि विजयासाठी आवश्यक विजयासाठी आपण पाहतोय. लक्ष आहे 69 धावांचं. एक भलं मोठं असं लक्ष आणि याच पद्धतीला उच्चांकी धावसंख्या आपण पाहतोय. धावा जर आपण 56 लक्ष अगदी मोठं आहे आणि या लक्षाचा पाठलाग जर करायचा असेल तर अटॅक इज द बेस्ट डिफेन्स या स्वरूपाची कामगिरी करावी लागेल. फटकेबाजी करावी लागेल. यानंतर होणारी मॅच जोगेश्वरी आवाज ए अगेन्स्ट कावदेवी धोकोडे.
टॉस करण्यासाठी यायचं आहे. अंपायर सेज लेट्स प्ले. सेकंड सत्राला प्रारंभ होताना आपण पाहतोय आणि गोलंदाजी करणारा गोलंदाज करण मात्र षटक क्रमांक पहिला घेऊन सज्ज होते गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म अराउंड द विकेट मारा असणार आहे तो गोलंदाजी करणारा गोलंदाज करण याचा. पाहूया या षटकामध्ये करण कशा पद्धतीने मारा करणार. छाने बॅटिंग करत असताना अगदी अफलातून अशी बॅटिंग केली होती. तोच करण सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू या षटकातील पहिला चेंडू अगदी अफलातून पाहायला मिळालाय. चांगली सुरुवात म्हणावं लागेल ती गोलंदाजी करणारा गोलंदाज करण द्वारा. पहिला चेंडू अगदी अफलातून आलाय. कोणतीही धाव पहिल्या चेंडूवर पाहायला मिळत नाहीये. नेक्स्ट बॉल अगदी अफलातून वेगात टाकायला हा चेंडू बॅट्समनला बॅटच्या पट्ट्यावरती मात्र हा चेंडू घेतला नाहीये. एक धाव घेण्याचा असफल असा प्रयत्न परंतु ही धाव घेण्याचा प्रयत्न असफल पाहायला मिळाला आणि फलंदाजी करणारा फलंदाज येथे मात्र बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात पंकज बाद झालेला आहे. पहिली विकेट आपण पाहतोय आणि पंकज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय 1000ला बॅट्समन पाहायला मिळतोय विजेंद्र. जर विजेंद्र याने 3 स्ट्रिक्स मारले आणि 500 रुपयांचं पारितोषिक. एकूण 70 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना थोडंसं आपण पाहतोय दबाव दडपण प्रेशर बॅटिंग करणाऱ्या संघावरती. विजेंद्र या दरम्यान कुल करण्याचा प्रयत्न करत होता. बॅटवरती मात्र चेंडू त्याला घेता आला नाहीये त्यामुळे हा चेंडू निर्धाव गेलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल करण याची. अगदी टिचून आणि तितकाच भेदक मारा या षटकात करण करतोय. अचूक टप्प्यावरची नियंत्रित गोलंदाजी करणद्वारे पाहायला मिळतोय आणि ज्या पद्धतीने करण या षटकात गोलंदाजी करतोय ना ते पाहता निश्चितपणे बॅट्समन वरती एक वेगळा दबाव निर्माण झालाय. येथे मात्र आपण पाहतो बॅकफुटवर जात एक चांगला स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न परंतु फील्ड पोझिशन तिथे सेट केलेली आहे. सो या चेंडूवरती एक धाव मिळणार आणि धाव फलकावरती आता मात्र एक धाव लावली जाते. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय धावसंख्येचा पाठलाग करत असताना फक्त एकच धाव आलेली आहे. चांगला मारा पाहायला मिळतोय. गोलंदाजी पहिल्या षटकात गोलंदाजी करणारा गोलंदाज करतोय. या दरम्यान एक मोठा स्ट्रोक क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत ओहो कमालीचा प्रेझेन्स ऑफ माइंड रक्षण डाग द्यावं लागेल. सीमारेषे नजीक आपण पाहतोय तीन धावा तळफलकार लागलेले आहेत. षटक क्रमांक पहिला चालू आहे. या चेंडूवर सुद्धा आपण पाहतो स्ट्रेट ऑफ द विकेट अलॉंग द कार्पेट खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक असल्या कारणाने या चेंडूवर सुद्धा एकच धाव मिळणार. धावा येत नाहीयेत. धावांसाठी स्ट्रगल आणि धावांसाठी संघर्ष आपण पाहतोय. एका षटकाच्या खेळानंतर केवळ 4 धावा आल्यात. आता लक्ष मात्र जर आपण पाहिलं तर उर्वरित 3 षटकांमध्ये आवश्यकता आहे ती तब्बल 65 धावांची. 3 ओव्हर्स आणि 65 धावा म्हणजे एक भलं मोठं लक्ष. आणि आता पाहूया या 3 षटकामध्ये 65 धावांची आवश्यकता असताना खेळ कशा पद्धतीने रंगणार. कारण बॅटिंग करणारा बॅट्समनला आता प्रत्येक चेंडूवरती प्रहार करायचा आहे. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करायचं आहे. आक्रमण हा सर्वोत्कृष्ट बचाव असं म्हटलं जातं आणि त्या पद्धतीचं आक्रमण जर यावेळी झालं तर निश्चितपणे बॅटिंग करणारा संघ या मॅच मध्ये शिरकाव करू शकेल. जोगेश्वरी आवाज ब संघाच्या बॅट्समनला प्रत्येक चेंडूवरती आता मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न हा करावाच लागेल. एफर्ट्स द्यावे लागतील तर आणि तरच ते या मॅच मध्ये टिकून राहतील. ओव्हर नंबर सेकंड वितीशला आपण पाहतोय या षटकामध्ये. राईट आर्म द विकेट वितीश याचा पहिला चेंडू अगदी खराब पाहायला मिळालाय. लेग स्टंपच्या बाहेर पिच करण्याचा प्रयत्न मात्र क्रिकेटचा नियम क्रमांक 22 ते